औरंगाबादमध्ये पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या एका संशयितानं पोलिसांच्या चालत्या गाडीतून उडी मारून आत्महत्या केली। आता हा पळण्याचा प्रयत्न होता की आत्महत्येचा हा तपासाचा भाग आहे। मात्र पोलिसांच्या गाडीच्या काचेतून संशयित उडी मारूच कसा शकतो? पोलिसांच्या ताब्यातही आरोपी सुरक्षित नाही का? असे अनेक प्रश्न या घटनेने पुढे आले। राहुल गायकवाड, वय 28 वर्ष। राहुलने पोलिसांच्या चालत्या गाडीतून उडी मारून आयुष्य संपवलं। पोलिसांनी गुरुवारी राहुलला गाडी चोरीच्या गुन्ह्यातला संशयित म्हणून ताब्यात घेतलं आणि चोरीची गाडी हस्तगत करण्यासाठी पोलीस त्याला रात्रीच घेऊन जात होते। संशयित राहुल गायकवाड जीपमध्ये मागे बसला होता। पोलिसांच्या गाडीच्या मागच्या बाजूची काच फुटली होती आणि त्याच काचेतून राहुलने उडी मारली आणि तो डोक्यावर पडला। त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय। धक्कादायक बाब म्हणजे संशयितासोबत मागे 2 पोलीस हवालदारही बसले होते। त्यामुळे राहुलने चालत्या गाडीतून उडी कशी काय मारली एवढा प्रश्न उपस्थित होतोय। जीपच्या मागच्या काचमधून उडी मारणं एवढा सोपा प्रकार नाहीये। त्यामुळे हा सगळा प्रकार धक्कादायक वाटतोय। या प्रकरणी काही प्रश्नही उपस्थित होत आहेत। गाडीची काच फुटलेली असताना त्याच गाडीतून संशयित आरोपीला का नेण्यात आलं? गाडीच्या पाठीमागची स्टेपनी टायर आहे, त्यामुळे सहज उडी मारणं शक्य नाही। मग उडी नक्की कशी मारली असावी? संशयित आरोपीसह पोलीसही मागे बसले होते। राहुलने उडी मारली त्यावेळी ते नक्की काय करत होते? पोलीस खरोखरच मागे बसले होते का? पोलिसांकडून एवढा हलगर्जीपणा कसा झाला? या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी चूक झाल्याचं मान्य करत 5 पोलिसांना निलंबित केलंय। तर या घटनेचा तपास सीआयडी क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आलाय। त्यामध्ये पोलीसचे ताब्यात असताना ही जे आरोपीची मृत्यू झाली, यामध्ये पोलीस टीम जो होता त्यांचे निष्काळजीपणा होता आणि त्यांच्या सुरक्षेची योग्य काळजी करायला पाहिजे होता। तशा न केल्याबद्दल त्यांना विभागीय कारवाई अंतर्गत सध्या निलंबित करण्यात आलेली आहे आणि प्राथमिक चौकशी त्यामध्ये आदेशित करण्यात आलेली आहे। दुसरीकडे राहुलने गाडीतून उडी मारून आयुष्य संपवलं नाही असं मृतांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। पोलिसांनी त्याला 25 तारखेलाच ताब्यात घेतलं होतं। पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। ते मारितच होते। ते खाली उभा एक जण होता, झालं का रे कबूल असं म्हणत होते, झालं का रे कबूल, आणि पोलीस चालत होते। कुठले पोलीस होते? इथलेच क्राइम ब्रांचचे पोलीस। त्यांनी मारलं म्हणून? हा, मारलं म्हणजे मी स्वतः पाहत होतो साहेब। परवा आणला उचलून, ते व्यवस्थित मुलगा होता आणि काल पाहिलं मुलगा असा वाकला साहेब, पोटामध्ये बी लय मार होता त्याच्यावर। क्राईमचा माणूस आहे, अधिकारी आहे, त्याच्यासोबत अजून 2-4 माणसं आहे। तर त्यांनी काय केलं, यांना उचललं, 2-3 दिवस फिरवलं आणि त्यांनी काय सांगितलं की बाबा व्हॅनमधून पडला। हा व्हॅनमधून पडला नाही आणि पोलीस कोठडीत मारलं। ते जर व्हॅनमधून जर पडला असता तर हातपाय फ्रॅक्चर झाला असता। आता या प्रकरणी तपास आणि नंतर कारवाई होईलही। मात्र पोलिसांकडूनच अशा चुका होणं निश्चितच गंभीर प्रकार आहे। त्यामुळे आता या घटनेची योग्य ती चौकशी होऊन कारवाईची गरज आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।